कहते हैं ना, किसी चीज को तुम दिल से चाहो तो पूरी कायनात तुम्हें उससे मिलाने की साजिश करती है। मैंने भी हम्पी का सपना देखा था और आज लगता है कि उस सपने को पूरा करने की साजिश हो ही गई है। तो फायनली पोहोचलोय हम्पीला 6:07 वाजतोय. ॲक्च्युली मी हम्पीबद्दल मला काहीच माहीत नाही आहे, पण 2 दिवस मी इथे राहणार आहे आणि पूर्ण एक्सप्लोर वगैरे करणार आहे. त्याच्यामुळे हा व्लॉग आणि याच्यानंतरचे व्लॉग पण 2-3 जे काय असतील ते खूपच इंटरेस्टिंग होणार आहेत. अं, खूप मजा, मस्तपैकी एक्सप्लोर करूया. काय काय बघायला मिळतं बघूया. आज आम्ही संध्याकाळचं म्हणजे आता 4 वाजता, एक दिवस 4:30 वाजलेले आहेत. मग म्हणून 4, 4:30 ते 6, 7:30 पर्यंत फिरू, बघू, जेवढं काय कव्हर करू शकतो तेवढं कव्हर करू. एक्सप्लोर करायला स्टार्ट केलेलं आहे आणि प्लॅन असं काहीच नाही आहे. जे काय वाटेल आपल्याला दिसेल ते आपण एक्सप्लोर करत पुढे जाणार आहोत. त्याच्यामुळे आत्ता आपण आलोय. हे कोणचं टेम्पल आहे? कृष्णा टेम्पल, राईट? हां. फोटोज आणि व्हिडिओजमध्ये पाहिलं होतं, पण जेव्हा ॲक्च्युअली येऊन तुम्ही बघता ना, त्यावेळी याची भव्यता समजते. खतरनाक म्हणजे एक नंबर. हे मंदिर विजयनगर साम्राज्याचा राजा म्हणजे श्रीकृष्णदेवराय यांनी 1517 साली बांधले होते. ओडिसाच्या जगपती राजावर मिळवलेल्या विजयाच्या स्मरणार्थ त्यांनी इथे बालकृष्णाची मूर्ती स्थापित केली होती. पण या मंदिराची खरी खासियत म्हणजे इथली अप्रतिम वास्तुकला. हे एक एक पिलर्स, त्यावरची नक्षीकाम आणि इतक्या वर्षानंतरही टिकून असलेली ही रचना पाहताना खरंच त्या काळात गेल्यासारखं वाटतं. या पिलर्समधून चालताना एक गोष्ट जाणवते की इतिहास हा फक्त वाचायचा नसतो, तो अनुभवायचाही असतो. ऑनेस्टली सांगतो, हम्पीत फिरण्यात एक वेगळीच वाईब आहे. म्हणजे इकडे आल्यानंतर असं वाटतं की आपण कुठल्या तरी वेगळ्याच दुनियेत आलो. आई साहेब, काय असं सीन, सहलीला माणसाची सेट वाटतं म्हणजे त्याच्यापेक्षा भारी. लोटस महल हा विजयनगर साम्राज्याच्या काळातील राणीसाठी असलेला जनाना परिसराचा भाग होता असं मानलं जातं. याची खास गोष्ट म्हणजे इथल्या कमानी, नाजूक नक्षीकाम आणि हिंदू मुस्लिम स्थापत्य शैलीचा सुंदर संगम. तर मी आता आलोय हम्पीमधल्या एलिफंट स्टेबलच्या इथे. म्हणजे भाई इकडचं सगळीकडचंच म्हणा, आर्किटेक्चर एवढं खतरनाक आहे ना, या गोष्टी बघितल्यानंतर असं कळतं की म्हणजे ही एका दिवसात हम्पी बघून तर बघणं शक्यच नाही. पण हम्पी बघायची नसते तर हम्पी जगायची असते. काय आर्किटेक्चर खतरनाक भाई. एलिफंट स्टेबल्स आहे तिथं, एलिफंट ठेवायचे. तर त्यांच्यासाठी ह्या वेगवेगळ्या खोल्या तयार केल्या होती. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11. विजयनगर साम्राज्याच्या काळात राजांच्या शाही हत्तींसाठी बांधलेली ही जागा, साधारण 15व्या शतकातील ही वास्तू आजही इतकी भव्य दिसते की समोर उभं राहिल्यावर खरंच शॉक बसतो. तर मी आता आलोय लक्ष्मी नरसिंह टेम्पल हम्पी. तर ही फोटोमध्येच एवढी मस्त दिसते मूर्ती आणि आता लाईव्ह बघतोय तर खूप ह्यूज आहे आणि त्याचं डिटेलिंग पण मस्त आहे. नरसिंह सरस्वतीच्या मूर्तीच्या बाजूलाच एक शिवलिंग आहे जे एका दगडात कोरलेलं आहे. लाईक 3 मीटर पर्यंत त्याची उंची आहे. खाली पाणी आहे सगळं. तर मी पोचलोय आता रिटर्न माझ्या होमस्टेकडे आणि आजचा डे इथेच आम्ही एंड करतोय.
मस्तपैकी आजचा दिवस गेला. खूप काही मॉन्युमेंट्स आपण पाहिले लोटस महाल आणि मस्त होतं सगळं. आणि उद्या परत एकदा सकाळी आम्ही फिरायला स्टार्ट करणार आहोत. त्याच्यामध्ये आम्ही मेन हम्पी जी आहे विरूपाक्ष टेम्पल असू दे किंवा विजय विठ्ठल टेम्पल, तर ते वगैरे सगळं एक्सप्लोअर करणार आहोत. हाफ हम्पी अजून ऑलमोस्ट हाफ हम्पी अजून बाकी आहे एक्सप्लोअर करण्याची. तर हा ब्लॉग इथेच मी संपवतो. आपण उद्या बघूया की उद्या काय काय आपल्याला नवीन हम्पी दाखवतंय. तर स्टे ट्यून. ब्लॉगला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि गुड बाय. Hello guys, this is my friend Vinit Yes, Chadda. yes, I'm his friend Vinit Chadda, and he is my best friend Purvinder Singh Chadda. और ये We are at today. We came here at Hampi to explore Hampi. घूमने के लिए हाँ, घूमने के लिए आए हैं, घूमने के लिए. That is that, bro. And और his mom ये- and dad is slept there, so we are also. धक्का हा झोपले असू दे, तू नको दाख, तू झोप. सो आम्ही इथे मस्तपैकी काय उठले इंग्लिश उठले उठले. हाँ, सो हम यहाँ पे अभी सोए हैं. तो तुम्हें कैसा लग रहा है हम्पी को आके? तुम भी आओगे घूमने के लिए? हाँ, मैं आऊँगा तुम्हारे साथ घूमने के लिए. ओके यस, हम दोनों चलते हैं. डील. यस चलो चलो. बाय बाय गाइस. यूट्यूब चैनल पर सबको दिखा दो यस, और सब्सक्राइब करो और तो सब्सक्राइब करो, और बेल आइकन भी दबाओ. लाइक एंड बिट दबाओ. यस. यस